Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome back to the session Research Methodology. In this subject, we are discussing about research design. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about essentials of good research design. म्हणजे रिसर्च डिझाईन चांगलं असण्यासाठी कोणत्या आवश्यक बाबी आहेत याचा इथे विचार करणार आहोत. Essentials of good research design. A good research design should be of definite help in achieving optimum objective reliability, validity and generalization. बघा काय म्हटलंय, गुड रिसर्च डिझाईन शुड बी ऑफ डेफिनेट हेल्प. म्हणजे गुड रिसर्च डिझाईन जर चांगलं असेल तर इट विल हेल्प इन अचिव्हिंग ऑप्टिमम ऑब्जेक्टिव्हिटी. आता ऑप्टिमम ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठपणा, रिलायबिलिटी म्हणजे कन्सिस्टन्सी, व्हॅलिडिटी म्हणजे अॅक्युरसी आणि जनरलायझेशन म्हणजे सगळीकडे स्वीकार्हता म्हणजे सर्व मान्यता मिळणं. हे सगळं कशावर अवलंबून आहे? गुड रिसर्च डिझाईन. म्हणजे जर रिसर्च डिझाईन चांगलं असेल तर इट विल हेल्प इन अचिव्हिंग ऑप्टिमम ऑब्जेक्टिव्हिटी, reliability, validity and generalization. First of all, we will discuss about objectivity. When a phenomenon is observed in its true form without being affected by observer's own view, it may be termed as objective observation. आता काय इथे ऑब्जेक्टिव्हिटीचा अर्थ दिलाय की व्हेन फेनॉमेना इज ऑब्झर्व इन इट्स ट्रू फॉर्म. म्हणजे एखादी घटना असेल किंवा एखादी संकल्पना असेल तर ती वास्तवात कशी आहे या जे तिचं वास्तव स्वरूप आहे त्याचं निरीक्षण करणं विदाउट बिंग अफेक्टेड बाय ऑब्झर्वर्स ओन व्ह्यू. म्हणजे आपल्या व्ह्यूने त्याचं ऑब्झर्वेशन न करता ती प्रत्यक्षात कशी आहे याचं ऑब्झर्वेशन करणं इट मे बी टर्म ॲज ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. यालाच ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन असं म्हणतात. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे देवळं आपण बघतो तर काही देवळं कौलारू दिसतात. म्हणजे आता नवीन ज्याचं रिन्युएशन झालं ते जाऊ देत, पण जुन्या देवळांमध्ये काही देवळं कौलारू आहेत, काही देवळं ही पूर्ण काळ्या पाषाणाची बांधलेली दिसतात. तर आपण ते कौलारू देऊळ, त्या देवळाची जी काही रचना आहे त्याच्यावरून शिवाजी महाराजांचा काळ, पेशव्यांचा काळ किंवा यादवांचा काळ, यादव राजांचा काळ हे त्यांच्या रचनेवरनं ठरवतो. आता त्या देवळांकडे बघत असताना जर एक ढोबळ मनाने सगळं काय ते शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेलं असं म्हणून आपल्याला चालत नाही. यालाच इथे हे हे जे काय आहे ना याला ऑब्जेक्टिव्हिटी असं म्हणतात. एक दुसरं छोटंसं उदाहरण सांगते की आपल्याकडे कोणतेही कोरीव काम कोकणात जास्त करून दिसलं की आपण हे पांडवांनी बांधलेलं आहे असं म्हणतो आपण की पांडवकालीन आहे. म्हणजे अगदी कुणकेश्वरला समुद्र किनाऱ्यावर काही खडकांवर आपल्याला शिवलिंग दिसतात. म्हणजे आतापर्यंत एक ती शिवलिंग किती 8-9 किंवा 10-12च दिसलेली आहेत. पण असं एक म्हटलं जातं की अरे अशी समुद्रात 99 शिवलिंग आहेत आणि मग पांडव इथे आले होते, त्यांना इथलं कुणकेश्वर हे काशी करायचं होतं, पण मग पहाट झाली आणि ते एका रात्रीतच काम करायचे, तर ते हे पांडवांनी तयार केलेली शिवलिंग आहेत असं. त्याच्यानंतर तुम्ही विमलेश्वरला गेलात तर पांडवकालीन विमलेश्वर आहे. म्हणजे असं जिथे जिथे कोरीव काम आहे तिथे तिथे 5 पांडव गेले आणि त्यांनी केलं. हा झाला स्वतःचा ओन व्ह्यू की आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळं पांडवांनी केलेलं आहे. पण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणं विदाउट बिंग ऑब्झर्वर ओन व्ह्यू, ऑब्झर्वरचा स्वतःचा व्ह्यू काय आहे तो व्ह्यू बाजूला ठेवून त्याचं ट्रू फॉर्म मध्ये निरीक्षण करणं यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वेन वी से दॅट मिल्क इज व्हाईट, इट इज द ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट.
But if we say that milk is the most useful drink, the statement may not be purely objective. म्हणजे दूध सफेद आहे तर ऑब्जेक्टिव्ह आहे की खरं आहे, पण मोस्ट युजफुल ड्रिंक असं म्हटलं तर मे नॉट बी प्युअरली ऑब्जेक्टिव्ह. कारण का दूध सगळ्यांनाच पचतं असं नाही. द ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ फाइंडिंग pertains to either collection of data or scoring of responses or both. आता हे ऑब्जेक्टिव्हिटीज ऑफ फाइंडिंग म्हणजे आपण जे फाइंडिंग शोधतो त्याची ऑब्जेक्टिव्हिटी इट पर्टेन्स विथ आयदर कलेक्शन ऑफ डेटा. कशा प्रकारचा डेटा तुम्ही गोळा केलेला आहे किंवा स्कोरिंग ऑफ रिस्पॉन्सेस ऑर बोथ म्हणजे रिस्पॉन्सेस कशा प्रकारचे आलेले आहेत किंवा त्या दोन्ही गोष्टींवर गोळा केलेला डेटा किंवा रिस्पॉन्सेस या दोघांवरही अवलंबून असतो. इट मे बी जज बाय डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन फायनल स्कोअर assigned to different individual by more than one independent observer. म्हणजे आपण हे जे काही माहिती गोळा करतो ही एकाच स्वतंत्र ऑब्झर्व्हरवर अवलंबून न ठेवता अनेक लोकांचे व्ह्यू याच्यात विचारात घेतो. एनी रिसर्च डिझाईन शुड परमिट द यूज ऑफ मेजरिंग instrument which are fairly objective, in which every observer and judge or judge seeing a performance arrive at precisely the same report. म्हणजे काय म्हटलं की रिसर्च डिझाईन शुड परमिट द यूज ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे रिसर्च डिझाईन मध्ये वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरण्याची परमिशन मिळाली पाहिजे जेणेकरून फेअरली ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जी माहिती गोळा करतो ती ऑब्जेक्टिव्ह असायला हवी. इन विच एव्हरी ऑब्झर्वर अँड जजेस सीइंग परफॉर्मन्स अराईव्ह ॲट प्रिसाइसली सम रिपोर्ट. म्हणजे प्रत्येक जो ऑब्झर्वर आहे किंवा जो जज आहे त्याचं जे निरीक्षण आहे ते एक प्रिसाइज रिपोर्टमध्ये त्याचा परफॉर्मन्स त्याच्यातनं कळला पाहिजे आणि एक थोडक्यात रिपोर्ट तयार झाला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह सीम्स व्हेरी इझी टू अचीव बट ॲक्च्युअली इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस इट इज नॉट सो. म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी ही आपल्याला खूप सोपी वाटते. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय तर पुराव्यानिशी सगळं बोलणं, पण प्रत्यक्षात इन प्रॅक्टिस इट इज नॉट सो. तेवढं ऑब्जेक्टिव्हिटी मिळवणं सोपं नाहीये. सेकंड इसेन्शियल्स ऑफ गुड रिसर्च इज रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय तर सुसंगतता. रिलायबिलिटी रेफर्स टू कन्सिस्टन्सी म्हणजे सुसंगत माहिती असायला हवी. Consistency throughout a series of measurement. The investigator should frame his item in such a way that respondent cannot but give only one genuine response. म्हणजे इन्व्हेस्टिगेटर जो आहे त्याने जे प्रश्न किंवा माहिती गोळा करायची आहे ती अशा पद्धतीने मॅनेज केली पाहिजे की रिस्पॉन्डंट फक्त जेन्युइनच रिस्पॉन्स देईल. That is to say, if respondent give out a response to a particular item, he is expected to give the same response to that item whenever he is asked subsequently. आता म्हणजे इन्व्हेस्टिगेटरने आयटम म्हणजे रिसर्च डिझाईन कशा प्रकारे केलं पाहिजे तर रिस्पॉन्डंटने जो रिस्पॉन्स आता दिलेला आहे तोच रिस्पॉन्स त्याला पुन्हा कधीही विचारला तरी सेम रिस्पॉन्स आला पाहिजे. Check James administering the same test repeatedly using the series of parallel forms are method used in determining the reliability of the responses given out by respondent. म्हणजे लक्षात घ्या हिरे पारखी रत्न पारखी जो असतो तो काय करतो की ऍडमिनिस्ट्रिंग द सेम टेस्ट रिपीटेडली तो सारखा सारखा रत्नाची पारख करत असतो की काय किमतीचं हे रत्न आहे. युझिंग द सेम सिरीज ऑफ पॅरलल फॉर्म तीच टेस्ट किंवा त्याच प्रकारच्या सर्व टेस्ट अगदी तीच नाही
त्या प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट करून त्या रत्नाची पारख करत असतो. The methods used in determining reliability of the responses given out respondent. तर अशाच प्रकारे रिस्पॉन्डंट मधनं जो रिस्पॉन्स मिळतो तो त्याच प्रकारचा रिलायबल असायला हवा. तर आपण गुड रिसर्च डिझाईन म्हणतो त्याला. Next, essentials of good research is validity. The researcher must make sure that anything measuring instrument selected by him said to be valid when it measured what is the purports to measure. म्हणजे रिसर्चरने जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तो वापरतो आहे ते व्हॅलिड असायला हवं, ॲक्युरेट असायला हवं आणि वेन मेजर्स व्हॉट इज पर्पोर्ट टू मेजर, ते कधीही मोजलं तरी सेम उत्तर आलं पाहिजे. फॉर इन्स्टन्स, ओरिजिनॅलिटी टेस्ट कन्स्ट्रक्टेड फॉर मेजरिंग ओरिजिनॅलिटी शुड बी मेजर ओनली ओरिजिनॅलिटी अँड नथिंग एल्स. म्हणजे एखादी गोष्ट ओरिजिनल आहे का हे बघण्यासाठी जी टेस्ट केली जाते ती जी टेस्ट आहे त्याच्यातनं ओरिजिनॅलिटीच कळली पाहिजे, बाकी काही कळता नाही. म्हणजे उदाहरणार्थ दुसरं सांगायचं झालं, तुम्ही सोनारांकडे गेलात तर सोनारांकडे कसोटीचा दगड असतो, त्या दगडावर सोनं घासून बघतात आणि त्याच्यानंतर त्या सोन्याची ओरिजिनॅलिटी कळते. त्या दगडाचा उपयोग फक्त सोन्याची ओरिजिनॅलिटीच कळण्यासाठी होतो. किंवा तांबक आहे की चांदी आहे हे त्याच्यावरनं कळतं. There are good number of procedures for establishing validity of test. म्हणजे टेस्टची विश्वसनीयता ठरवण्यासाठी अनेक प्रोसिजर्स आहेत. सम सच प्रोसिजर्स आर, आता कोणत्या आहेत तर व्हॅलिडेटिंग द प्रेझेंट डेटा अगेन्स्ट कॉन्करंट क्रायटेरियन और फ्युचर क्रायटेरियन ऑन द थिअरी. म्हणजे आजचा जो डेटा आहे तो अगोदरच्या माहितीच्या आधारे त्याचे व्हॅलिडिटी बघणं किंवा भविष्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे त्याची व्हॅलिडिटी तपासणं. And last essential of good research is generalization. The most research is concerned not only with effect of one variable upon another under particular setting studies, but it also with the effect of natural settings and on large population. म्हणजे काय म्हटलंय, बरेचसे जे रिसर्च असतात त्या रिसर्चमध्ये एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबल होणारा परिणाम एवढाच अभ्यास केला जात नाही, तर त्याचा एका व्हेरिएबलचा बाकी सगळ्यावर कसा परिणाम होतो, नॅचरल सेटिंग्स अँड लार्ज पॉप्युलेशनवर कसा परिणाम होतो याचा विचार केला जातो. दॅट इज हाऊ द बेस्ट डेटा कलेक्टेड from sample can be utilized for drawing certain generalization. म्हणजे जो आपण डेटा जो कलेक्ट केलेला आहे फ्रॉम सॅम्पल मधनं जो माहिती गोळा केलेली आहे कॅन बी युटिलाइज फॉर ड्रॉइंग सर्टन जनरलायझेशन, त्या माहितीवरून एक जनरलायझेशन ड्रॉ ठरवावं लागतं ऍप्लिकेबल टू लार्ज ग्रुप. आणि हे जनरलायझेशन म्हणजे काय की एखादा नियम लार्ज ग्रुपला लागू पडतो असा नियम शोधून काढणं फ्रॉम विच सॅम्पल इज ड्रॉन. हाऊएव्हर कंप्लीट जनरॅलिटी इज ओनली मिथ. लक्षात घ्या की एखादी गोष्ट सगळीकडे लागू पडत नाही, हे मिथ आहे. मिथ आहे म्हणजे काय, आपण दंतकथा म्हणतो त्या खऱ्या नसतात तसंच आहे. इट इज ट्रू ओनली अंडर गिवन कंडिशन. म्हणजे एखादा नियम काही ठराविक कंडिशनलाच लागू पडतो, प्रत्येक वेळेलाच लागू पडतो असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इसेन्शियल्स ऑफ गुड रिसर्च डिझाईन ची चर्चा केली. पहिला होता ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे गुड रिसर्च डिझाईन कशाला म्हणतात तर इट शुड बी ऑब्जेक्टिव्ह. दुसरा आहे रिलायबिलिटी, इट शुड बी रिलायबल. तिसरं व्हॅलिडिटी आणि लास्ट वन होतं जनरलायझेशन. कारण त्या रिसर्चचा सगळीकडे जर उपयोग होणार नसेल तर काही उपयोग नाही. सो थँक यू फॉर टुडे. वी विल मीट अगेन. हॅपी लर्निंग टू यू. थँक यू.